आमचा गट नंबर 196 मधील आम्हाला कुठली नोटीस न देता कुठली आम्हाला न कळवता आमचा सातबारा डायरेक्ट कमी केला. फेर रद्द करायचा हे अधिकार तुम्हाला आहे. ह्या चुकीच्या पद्धतीने हा फेर झालेला आहे. 60 दिवसाच्या पहिले फेर झालेला आहे. चुकीची गोष्ट म्हणजे यात मयत माणसाच्या नावावर जमीन क्षेत्र कमी झालेलं आहे आणि मॅडमला हा अधिकार नाही आमचं क्षेत्र कमी करण्याचा. 155च्या खाली हे क्षेत्र कमी करू शकत नाही. आमची खरेदी आहे, आमच्या पूर्वजांची जमिनी आहे. तरी पण या मॅडमनं क्षेत्र कमी केलं म्हणून आम्ही एसडीएम सरांकडे अपील केली होती. परंतु आम्ही 6 महिने तारखी केल्या तरी पण एसडीएम सरांनी काय केलं, जो निकाल होता मॅडमनं ऑलरेडी रद्द केलेला होता. पण याचं फक्त ॲटोस्कोप करून याचा फक्त फेर रद्द करायचा आम्ही हे विनंती करत होतो. तर सरांनी परत तो आदेश कायम ठेवला. हे सगळे चुकीची गोष्ट झालेली आहे. आम्ही एसडीएम ऑफिसला आता सकाळपासून आलेलो होतो. आमची एकच मागणी आहे की आमचा सातबारा पूर्वत करून द्यावा, हीच मागणी आहे. आम्ही नक्कीच या ठिकाणी येणार आहे, स्वयंपाक करणारे किंवा दहन करून घेणारे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही दुसरा विलाज राहिलेला नाही. 2 दिवस येणार, खाणार. आम्हाला जर इथं खायला नाही भेटलं तर आम्ही स्वतः इथं दहन करून घेणार आहे. आमचा गट नंबर 196 मधील आम्हाला कुठली नोटीस न देता कुठली आम्हाला न कळवता आमचा सातबारा डायरेक्ट कमी केला. ते 155चं कलम त्याची जे चुकीचा वापर केला. त्याच्यानंतर मॅडमनं आम्हाला फेर रद्दाचा आदेश दिला की आदेश रद्दाचा आदेश दिला. पण त्याच्या म्हणजे 60 दिवसाच्या पहिलेच मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी 60 दिवसाच्या पहिलेच फेर घेतला होता. परंतु आम्ही ते फेर रद्द करण्यासाठीच बाबा हे चुकीच्या पद्धतीनं फेर घेतलेला आहे. तो फेर रद्द करण्याचा अधिकार एसडीएम ऑफिसला असल्यामुळे आम्ही एसडीएमकडे अपील केली आणि एसडीएम सरांना सगळं समजून सांगितलं बाबा हे आमचा आदेश हा रद्द झालेला आहे. परंतु आम्हाला हा फेर रद्द करायचा हे अधिकार तुम्हाला आहे. ह्या चुकीच्या पद्धतीने हा फेर झालेला आहे. 60 दिवसाच्या पहिले फेर झालेला आहे. चुकीची गोष्ट म्हणजे यात मयत माणसाच्या नावावर जमीन क्षेत्र कमी झालेलं आहे आणि मॅडमला हा अधिकार नाही आमचं क्षेत्र कमी करण्याचा. 155च्या खाली हे क्षेत्र कमी करू शकत नाही. आमची खरेदी आहे, आमच्या पूर्वजांची जमिनी आहे. तरी पण या मॅडमनं क्षेत्र कमी केलं म्हणून आम्ही एसडीएम सरांकडे अपील केली होती. परंतु आम्ही 6 महिने तारखी केल्या तरी पण एसडीएम सरांनी काय केलं, जो निकाल होता मॅडमनं ऑलरेडी रद्द केलेला होता. पण याचं फक्त ॲटोस्कोप करून याचा फक्त फेर रद्द करायचा आम्ही हे विनंती करत होतो. तर सरांनी परत तो आदेश कायम ठेवला. हे सगळे चुकीची गोष्ट झालेली आहे. आम्ही एसडीएम ऑफिसला आता सकाळपासून आलेलो होतो. आमची एकच मागणी आहे की आमचा सातबारा पूर्वत करून द्यावा, हीच मागणी आहे. तुम्ही सकाळी किती वाजता इथं आलेला आहात आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्याची सोबत तुमचं काही भेट झाली का, बोलणं झालं का? आमचं फक्त खेडेकर सरांशी बोलणं झालेलं होतं. सकाळी आम्ही आलो होतो, खेडेकर सरांशी बोलणं झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही एक अहवाल मागवतो तहसीलदाराकडून असं आम्हाला सांगण्यात आलं संध्याकाळपर्यंत. पण अद्याप अहवाल काही त्यांच्यापर्यंत त्यांनी मागवला नाही. उद्या सकाळी मागून घेतो असे म्हणते. पण आम्हाला हे विनाकारण चक्राचा त्रास हो राहिला, आम्हाला घेणं देणं आमची खच्चीकरण हो राहिलं. याचा कुठंतरी शहानिशा करायला पाहिजे की आमचा गुन्हा काय आहे. आमचा गुन्हा हे की आमच्या पूर्वजांची शेती आम्ही विकली नाही, हा आमचा गुन्हा आहे का? आमचा गुन्हा काय एवढं एसडीएम सरांनी सांगावा की आम्हाला न विचारता जर हे आमचे क्षेत्र कमी करत असन तर एकदम चुकीच्या पद्धतीनं क्षेत्र कमी केलेलं आहे. आणि तेच आम्ही IAS अधिकारी म्हणून सरांकडे आलो होतो, बाबा याची काहीतरी शहानिशा ठेवा. पण यानं तोच कायम ठेवला. हे अक्षरशः खूप अन्यायाची गोष्ट आहे आणि खूप आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि खूप खच्चीकरण यामध्ये आमचं चाललेलं आहे. आज 6 महिने झाले आम्हाला आमच्या शेतामध्ये कुठलंही ध्यान लागत नाही, कुठलं काही होत नाही. आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आमचे कुठं बिझनेस नाही, आमचं कुठं धंदा नाही आहे आणि आम्हाला शेतीतूनच आम्हाला कष्ट करूनच उत्पन्न काढणं आहे आणि तेच कमवणं आहे. आणि तेच जर कधी असे घालत असले तर आम्ही मुलाबाळांना शिकवायचं नाही का? आमच्या मुलांबाळांकडे काही बघायचं नाही का? 6 महिने झाले आज आम्ही इथे एसडीएम ऑफिसला सारखे चक्र मारतो. फक्त एकच की मॅडमनं आदेश रद्द केलेला आहे. तुम्ही फक्त फेर चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे, तो एकदा शहानिशा करून ते रद्द करा. बस आमची एवढीच मागणी होती. बाकी याच्या व्यतिरिक्त काही मागणी नव्हती आमची. आम्हाला बाकीचं काही घेणं नव्हतं. तुम्ही आमचं बघा, आमच्यावर वाटणीपत्राद्वारे, फेरद्वारे आणि खरेदीद्वारे जमीन क्षेत्र येलेले आहे. मॅडमला कुठलाही अधिकार नव्हता आमचं क्षेत्र कमी करायचं. पण तरी पण असो किंवा नसो, पण आम्ही एक कुठलं चुकीचं पाऊल न उचलता आम्ही रीतसर तक्रार केली. मग आम्ही यांच्याकडे अपील केलं तर यांचं काम होतं शहानिशा करायचं, बघायचं. मयत माणसाच्या नावावर खटला चालू शकत नाही, मयत माणसाच्या नावावरली जमीन कमी करू शकत नाही, हे मुद्दा मांडला आम्ही. आणि मॅडमनं स्पष्ट दिलेलं आहे 60 दिवसाच्या नंतर याच्यावर कारवाई करावी.
मला सांगा, या ठिकाणी तुम्ही अपील दाखल करून किती दिवस या तुमचे वाया गेलेले आहे? किती दिवस झाले? आम्ही अपील दाखल करून किमान 8 महिने आमच्या इथं वाया गेलेले 8 महिने. 8 महिने वाया गेलेले विनाकारण चक्रा मारणं, तारखी करणं, त्यांना प्रत्येक वेळेस हे करणं, त्याच्यानंतर इथं येऊन भेट देणं, त्यांना सांगणं की बाबा हे आमचं चुकीच्या पद्धतीने. आणि विशेष म्हणजे आमचं जे समोरच्या व्यक्तीने फक्त कोर्टात अडचण येण्यासाठी हे नाही केले, कोर्टात मॅटर चालू इथपर्यंत सांगितलं की सर हे कोर्टात मॅटर चालू आहे, याला समोरच्याला कोर्टात अडचण आणण्यासाठी, समोरचा दावा बंद करण्यासाठी आम्ही कोर्टात किमान 4 वर्ष झाले तारखी करतो. ते निकालावर आलं तर यानं हे क्षेत्र कमी केलं. म्हणजे एक तर यानं कोर्ट बंद करावं, नाही तर तहसीलला चालू ठेवा, कोर्टाला बंद करावं, तिथं कुलूप लावून टाकावं. मग आम्ही यांच्याकडे चक्रा मारू. बरं, आता तुमचे आतापर्यंत 8 महिने गेलेले आहेत आणि त्यानंतरही तुम्हाला न्याय मिळाला नाही, तर तुमची काय पवित्र असणार या प्रकरणात? नक्कीच याचे शहानिशा करावी, याची पूर्णता हे करावी आणि याच्यावर दोषींवर नक्की कारवाई करावी. आमचे जे खच्चीकरण झालेलं आहे ते खूप मोठं खच्चीकरण झालेलं आहे. आमचं मानसिक तणावापासून आम्ही खूप भयाबीन आहे की आम्ही त्याच्यावर अवलंबून आहे. आणि विशेष म्हणजे आमचा आणि त्या ज्यांच्या नावावर गेली त्यांचा आणि आमचा काही संबंध नाहीये. त्यांचं आणि उत्तमचं भांडण आहे, त्याच्यामुळे आम्हाला मदत का घेतलं गेलं, आमचं खच्चीकरण का केलं गेलं, हेच सवाल आहे. याचा शहानिशा करावी आणि याच्यावर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, बस एवढीच मागणी आहे. या मागणीच्या व्यतिरिक्त जर न्याय मिळाला नाही तर तुमची काही भूमिका नसणार? आम्ही नक्कीच या ठिकाणी येणारे, स्वयंपाक करणारे किंवा दहन करून घेणारे, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही दुसरा विलाज राहिलेला नाही. 2 दिवस येणार, खाणार, आम्हाला जर इथं खायला नाही भेटलं तर आम्ही स्वतः इथं दहन करून घेणार आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही विलाज नाही, आमच्याकडे काही धंदा नाही, आमच्याकडे पाणी नाही, आमच्या शेतीवर अवलंबून आता क्षेत्र जर आमच्या नावावर नसलं, उद्या पोलीस येतील आणि त्याला ताब्यात देतील, मग आम्ही काय करायचं? आम्ही काट्या कुऱ्हाड्या घेऊनच तेच करायचं. समोरचं जर जास्त असले तर आम्ही काय करायचं? एवढं सांगायचं. नाही तर अन्यथा आम्ही इथं अग्निदहन करून घेणार आहे.